लाडकी बहीण योजनेमधल्या पुरुष लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। यासोबतच या योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते। अपात्र आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे। मोबाईलवर बघा आले काय बघा, हे सरकारचं काम। अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे। बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। आता बातमी लाडक्या बहिणीची। राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी बहिणींना पुन्हा ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। येत्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली। हे ई-केवायसी कसं असेल पाहूयात। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी बंधनकारक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक असणार आहे। येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी पूर्ण करायची पाहूयात। https://ladkibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती जावं लागेल। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा। ई-केवायसी साठी लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल। यानंतर कॅप्चा कोड नोंदवा। नंतर आधार प्रमाणीकरणासाठी क्लिक करा। सहमती दर्शवण्यासाठी पर्यायावर क्लिक करा। आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP मिळेल। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करण्यात आला। सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 319 कोटी 53 लाखांचा हा निधी आहे, जो महिला विभागाकडे वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। तर दुसरीकडे नियंत्रक अधिकाऱ्यांना देखील निधी वापराबाबत काटकसरीच्या कडक सूचना देण्याची माहिती समोर येते। पैसे वाढण्याची शक्यता आहे। या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे। सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय। योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे। अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे। आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ladkibhin.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे। या वेब पोर्टलवर सर्व लाडक्या बहिणींनी येत्या 2 महिन्यामध्ये ई-केवायसी करून घ्यावी। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। योजनेसाठी राज्यभरात 1,04,00,000 अर्ज आतापर्यंत दाखल झालेत। 1,04,00,000 अर्जांपैकी 1,03,00,000 अर्ज हे पात्र ठरलेले आहेत। आतापर्यंत सर्वाधिक पात्र उमेदवारांची संख्या ही पुणे जिल्ह्यामधली आहे। पात्र महिलांना 17 ऑगस्टला पहिले 2 हप्ते दिले जातील। लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे। ई-केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे। दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय। लाडकी बहीण योजनेतील 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत। वगळलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या एकट्या बीड जिल्ह्यातील आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 55 लाख नावं कमी करण्यात आली आहेत।
2,40,00,000 लाभार्थी संख्येच्या तुलनेमध्ये एकूण लाभार्थ्यांमध्ये 38% घट झाली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 21 ऑगस्ट 2026. तर आजचा शुक्रवार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे वितरणाच्या संदर्भामध्ये. आज बघा, आज दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वितरण जे आहे ते सुरू होऊ शकते. तर तुम्हाला 1500 टोटल 3,000 रुपये 2 हप्त्याचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकाच वेळेस तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तर बघा, थोड्या वेळ वाट बघायची आहे. आता लवकरच पैसे जे आहे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि याचमध्ये एक मोठी बातमी देखील आलेली आहे की 92 लाख अपात्र महिलांची नावे देखील कापण्यात आलेली आहे. बघा, KYC आणि पडताळणीनंतर, कागदपत्र पडताळणीनंतर 92 लाख महिला अशा आढळल्या ज्या पात्रतेमध्ये बसत नाही. आणि 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा या योजनेचा घेण्यात आलेला आहे. तर त्यांच्याकडून वसुली देखील करणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु अजूनपर्यंत अशी कोणतीही कमिटी किंवा कोणतीही अशी योजना नेमलेली नाही आहे की त्यांच्याकडून वसुली केली जाणार. तर आता थोड्याच वेळात पैसे जे आहेत तुम्हाला तुमच्या खात्यात बघायला मिळू शकते. तर सर्वांनी मेसेज चेक करत राहायचे आहे. आणि जसंही अपडेट आली, जसंही वितरण सुरू झालं, तसं सर्वात आधी आपल्याच चॅनलवर तुम्हाला या संबंधात अपडेट मिळणार आहे. तर योजना अपडेट मराठी हे आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळोवेळी अपडेटेड राहा. प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपलं चॅनल देत असतं. तर बघा, राज्यातील महायुती सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावे कापली असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी सरकारचा आर्थिक भार कमी झाला असून तब्बल 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून या योजनेचा गैरफायदा देखील घेण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 4.5 लाखाहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आणि कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे निधी लाटलेला आहे, अशी माहितीच्या आधारात उघड झालेली आहे. तर बघा, लवकरच वितरण जे आहे ते सुरू होणार आहे. कारण की जवळपास भरपूर दिवस झालेले आहे. जुलै महिना होऊन गेला, ऑगस्ट महिन्याची 21 तारीख आली आणि रक्षाबंधनाला फक्त 7 दिवस उरलेले आहेत. तर रक्षाबंधनाच्या आधी नक्कीच तुम्हाला वितरण जे आहे ते कोणत्याही परिस्थितीत केले जाणार आहे. आणि हे जे वितरण आहे ते 2 महिन्याचे केले जावे असे सर्वांकडून मागणी होत आहे. तर त्याबाबत विचार चालू असेल. कारण की GR येऊन खूप दिवस झाले. तर GR आल्यानंतर इतके दिवस वितरण थांबत नाही. परंतु यावेळेस इतके दिवस वितरण थांबण्यामागचे मुख्य कारण रक्षाबंधन असू शकते. आणि रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून 2 हप्ते देण्याचा विचार केला गेला असू शकतो. त्यामुळे थोडं वाट बघा. आज वितरण होऊ शकते, आज नाही झाले तर सोमवारी वितरण नक्कीच होईल. सर्वांनी अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.